काही चुका आहेत त्या तुम्हाला टाळल्या पाहिजे. कुठलेही कोर्स करू नका. एका कोर्स केला तर एकच कोर्स करा. आपण काय करतो, टेस्टिंग करतो, टेस्टिंग नाही भेटला जॉब, डेव्हलपमेंट होतो, डेव्हलपमेंट नाही तर क्लाउडला जातो, क्लाउड नाही तर मग इकडे डेव्हलपमेंट जातो. अशा काही गोष्टी तर फेक एक्सपिरियन्स मी असं नाही म्हणणार तुमच्यासाठी जर मॅनेज होत असेल. काही जणांच्या मला कमेंट पण आले की यार तुम्ही जर फेक एक्सपिरियन्स वगैरे घेऊन जर लोक लागत असतील तर लागून द्या ना. मी इथे बसलेलो आहे, याचा अर्थ मी तुमच्यासाठी गाईड करतोय, तुम्हाला हेल्प करतोय. मला पण वाटतं की आपला मराठी माणूस, मराठी मुलं आपले आयटी मध्ये जॉब लागावा. चुकीचे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही आयटी मध्ये गेले तर मला काही प्रॉफिट आणि लॉस नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आय टी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेलो आहे. नॉन आय टी बॅकग्राऊंड टू आय टी मध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नॉन आय टी बॅकग्राऊंड म्हणजे काय की तुमचं BSc आहे, BCom आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, MBA आहे, BBA आहे, जे पण काही नॉन आय टी BSc असेल, जर त्या स्टुडंटसाठी फार्मसीवाले पण स्टुडंट आहेत, मेकॅनिकलवाले, इलेक्ट्रिकलवाले, सिव्हिलवाले, जे असे जे काही स्टुडंट आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये झाले, डिग्री त्यामध्ये झाली आणि त्यांना आय टीमध्ये स्विच करायची किंवा आय टीमध्ये जॉब हवा आहे, त्यासाठी खूप जण सर्च करताय किंवा काही जणांना असं वाटतं की नॉन आय टी टू आय टी जॉब मिळेल का. बिफोर दॅट एक स्टेटमेंट मी करतो इथे. या व्हिडिओच्या खाली अशा पण कमेंट येणार आहेत, भाऊ जे आय टी मधले जे आहेत लोक त्यांना जॉब मिळत नाही आणि तो नॉन आय टी वाल्यांना घेऊन येतोय. तर त्यासाठी मी सांगतो 40% रिसर्च करून बघा, 40% नॉन आय टी कॅन्डिडेट्स किंवा नॉन आय टी स्टुडंट आय टी मध्ये आहेत आणि ते आय टी वाल्यांचे मॅनेजर्स किंवा चांगल्या चांगल्या पॅकेजवरती आहेत. सो असं नाहीये. तर मी तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्हाला आय टी मध्ये जॉब करायचा असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. मॅटर करतं ते तुमचं स्किल. त्यावरतीच एक रोडमॅप तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे किंवा प्रॉपर तुम्ही जे चुका करताय नॉन आय टी बॅकग्राऊंड वाले स्टुडंट्स आणि मार्केटमध्ये जॉब हवाय म्हणून काय काय करताय, कोण कोण काय काय चुकीचं गायडन्स करताय, त्यानुसार ते जात आहे. माझं म्हणणं असं नाहीये की तुम्ही म्हणजे गायडन्स घेऊ नका किंवा चुकीचं गायडन्स तुम्हाला भेटतंय आणि हे अशा मला काही केसेस आलेल्या आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ आहे. खूप रिअलिस्टिक आणि रिअल एक्झाम्पल्स तुम्हाला मी दाखवणार आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा. नंबर 1, जर तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचा असेल तर डिग्री किंवा तुमचं ग्रॅज्युएशन मॅटर करतं का. तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी सध्याच्या कंडिशनमध्ये सांगेल की नो, तुमचं स्किल खूप इम्पॉर्टंट आहे ॲज पर डिग्रीच्या कम्पॅरेटिव्हली. तर डिग्री असेल, ग्रॅज्युएशन असेल, ठीक आहे. पण तुमच्याकडे स्किल चांगला असेल ना, तर मी असं करेल स्किल ग्रेटर दॅन डिग्री. ओके. तर स्किलला मी जास्त मार्क्स देईल. सो तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुमचं बॅकग्राऊंड असेल, डिग्री असेल, डझंट मॅटर. नंबर 1 पॉईंट. नंबर 2 आहे तुमच्याकडे की थेरॉटिकल नॉलेज तुमच्याकडे कोणतंही असू द्या. पण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज जर आयटीचं असेल ना, तर तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त हेल्प होणार आहे. नंबर 1 आहे की तुमचे मार्क्स. तुम्हाला मार्क्स आय टीमध्ये समजा एखादा आय टीचा स्टुडंट आहे आणि एखादा नॉन आय टीचा स्टुडंट आहे. आय टीच्या स्टुडंटला 65-70 जर मार्क्स असतील आणि नॉन आय टीच्या ह्याला जर त्याच्याकडे प्रॅक्टिकलमध्ये जर प्रोजेक्ट्सचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स असेल, गिटचा पोर्टफोलिओ असेल, त्याच्याकडे जर समजा प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स असेल आणि तो जर चांगला प्रोजेक्ट वगैरे एक्सप्लेन करत असेल तर नॉन आय टीच्या स्टुडंटला ते 101% घेणार. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की नॉन आय टी बॅकग्राऊंड जे आहेत त्या लोकांना जॉब मिळू शकतो आय टीमध्ये. काय असतं ना की प्रोफाईल आपण कशी चूज करायची. सगळ्यात मेन तर तेवढा रिसर्च तर तुम्हाला करावा लागेल की अरे ह्याच्यामध्ये आय टीमध्ये कुठले कुठले जॉब रोल आहेत. त्यामध्ये QA आहे, त्यानंतर बिझनेस अनालिस्ट आहे, डेटा इंजिनियर आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट आहे, फ्रंट एंड आहे, बॅक एंड आहे, ओके, डेव्हऑप्स आहे, क्लाउड आहे, त्यानंतर सिक्युरिटी आहे, नेटवर्किंग आहे. आपल्याला जायचं कुठं आहे, आपल्याला इंटरेस्ट कुठं आहे. तर आतापर्यंतचे जे रेकॉर्ड आहे म्हणजे असं कोणी पण काय कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतं. पण जे रेकॉर्ड आहे ना ते BCom आहेत, ते QA टेस्टिंगला जातात, BSc झालं डेटा अनालिस्ट जाता, BA आहे तर प्रोजेक्ट कॉर्डिनेटरला जाता, डिप्लोमा झालाय क्लाउडला जाता, हॉटेल मॅनेजमेंट आहे, बिझनेस अनालिस्ट करता. हे फक्त एक ऑन अँड ॲव्हरेज जे मी नेटवरून मला जे रिसर्च भेटला की अरे कोण कुठे जाऊ शकतं, काय करू शकतं, तर तो डेटा मी तुम्हाला सांगतोय. पण जर तुम्हाला समजा ॲज अ तुम्ही MBA केलंय, BBA केलंय किंवा तुम्ही BSc केली आणि तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. काही जण असे पण आहेत नॉन आय टी बॅकग्राऊंडवाले की आम्हाला कोडिंग नाही करायची, पण आम्हाला आय टीमध्ये एंट्री करायची. त्यांच्यासाठी पण आहे टेस्टिंग. पण आता टेस्टिंगमध्ये कोडिंग राहिली नाही असं नाहीये. कोडिंगचा पार्ट आय टी इंडस्ट्रीमध्ये छोटा-छोटा, थोडाफार कुठे ना कुठेतरी आहेत. पण जर तुम्हाला बिझनेस अनालिस्ट, डेटा इंजिनियर, क्लाउडमध्ये पण कोडिंग आहे. खूप लोकं म्हणतात क्लाउडमध्ये कोडिंग नाही, कोडिंग आहे. तर या प्रकारे तुम्ही मॅनेजर म्हणा, लीड म्हणा, अशा काही पोझिशन आहेत, सपोर्ट म्हणा, अशा काही रोल्स आहेत
जिथे कोडिंग फार कमी लागते, पण तुम्ही IT मध्ये एंट्री करू शकता. ओके. सो रोडमॅप क्लिअर करताना फर्स्ट एक गोष्ट आहे की एक कुठलीही प्रोफाईल करा, कुठलीही प्रोफाईल घ्या. जर तुम्हाला टेस्टिंगची घ्यायची असेल, तुम्हाला डेव्हलपमेंटची घ्यायची असेल, तर ती प्रॉपर घ्या. त्याचा प्लॅन करा, त्याचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा. व्यवस्थित एक 30 डेज, 60 डेज, 90 डेजचा प्लॅन करा. 2 वीक्समध्ये काय करणार आहे, 3 वीक्समध्ये काय करणार आहे. आणि सगळ्यात एक इम्पॉर्टंट आहे की नॉन IT बॅकग्राऊंडवाले काय करतात. नॉन IT बॅकग्राऊंडवाले सगळ्यात मेनमध्ये एक चूक काय करता माहिती आहे का? आपण काय करतो की एखादा कोर्स लावतो. आता चूक का म्हणतो मी ही, की आपण काय करतो एखाद्या कोर्सवाल्याकडे जातो. IT जे पण काही समजा ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्याकडे जातो. त्यांना आपलं बॅकग्राऊंड सांगतो, की यार माझं बॅकग्राऊंड हे आहे. मला असं-असं करायचंय. मला IT मध्ये जॉब करायचे किंवा काय करायचंय. मग ते काय करतात, तुम्हाला प्रॉपर तुमचा ब्रेन वॉश करतात, की नाही तुम्ही मग बिझनेस अॅनालिस्टमध्ये जा. नाही मग तुम्ही QAमध्ये जा. नाही मग तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये जा. त्यांच्याकडे जो कोर्स आहे, जिथे त्यांच्याकडे लोकं आहेत, जिथे सगळ्यांची फीस जास्त आहेत आणि ते करतात. आणि असं कसं असतं ना, एक थिंकिंग, एक आपली जी थॉट प्रोसेस, आता ज्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग IT केले ना, त्यांची थॉट प्रोसेस जास्त असते. जो प्रोजेक्ट केला ना, त्या प्रोजेक्टच्या बाहेर पण असेल. पण जे नॉन IT बॅकग्राऊंडवाले आहेत ना, त्यांचं कसं आहे ना, त्यांनी आता तो स्किल लर्न केलाय. अजून तेवढा एक्सपिरियन्स आला नाहीये. त्यांना काही माहीतच नाही. मग त्यांना कुणी जे पण ते सांगेल ना, तर त्याच्यावरती ते भरोसा ठेवतात. तर ते जिथं पण तुम्ही जाल, कोणत्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जा, कोर्स करा, तुम्ही स्टडी करा. त्याच्या आधी बियॉन्ड त्या जॉबच्या रिलेटेड काय रोल्स आहेत, आपण काय केलं पाहिजे, इन अँड आउट रिसर्च करा. कुठलंही उठून रात्रीतून अरे बाबा मला नाही राव, झोपलो आहे, सकाळी उठलो, मला आता IT मध्ये जायचंय आणि आता मला एक कोर्स करायचा आहे, मला जॉब लागेल, मग कुठून तरी फेक एक्सपिरियन्स घेईन, मग मी लावेल 2 वर्षाचा फेक एक्सपिरियन्स लावेल, बँक स्टेटमेंट बघल, इकडे बघल, तिकडे बघल, हे कर, ते कर, मित्रांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी आता म्हणजे हे झालेल्या आहेत, कॉमन झालेल्या आहेत. कारण सगळेच हे 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 करतायत. तर या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा. प्रॉपर कोर्स करायचा तर कोर्स करा. जिथे पण तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं सर्टिफिकेशन करा. लर्न करा. प्रॉपर रोडमॅप घ्या आणि त्यानंतर गिटचा पोर्टफोलिओ बनवणे, प्रोजेक्टवरती काम करणे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणे, मॉक इंटरव्ह्यूज देणे, कनेक्टिव्हिटी वाढवणे, LinkedIn नोकरीवरती प्रोफाईल हे करणे, LinkedInवरती डेलीमध्ये तुमच्या जॉबच्या रिलेटेड पोस्ट टाकणे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर तुमची कनेक्टिव्हिटी वाढेल, तुमचा एक्सपिरियन्स वाढेल आणि 6 ते 12 महिन्यामध्ये तुम्ही कुठूनच्या कुठून जाता तुम्ही. पण जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केला तर त्यासाठी आणि जर तुम्हाला समजा 1 टू 1 माझ्यासोबत जर सेशन घ्यायचं असेल, की यार मला प्रॉपर प्रोफाईलच्या रिलेटेड रोडमॅप हवा आहे, की नाही माझं BSc झालेलं आहे, मला टेस्टिंगमध्ये जायचं आहे किंवा माझं BS झालंय, मला डेव्हऑप्समध्ये जायचं आहे. मी काय केलं पाहिजे? माझं कम्युनिकेशन कसं आहे? मी इंग्लिशमध्ये काय केलं पाहिजे? माझं प्रेझेंटेशन स्किल कसं आहे? त्यानंतर माझं प्रोजेक्टवरती काम कसं करता IT इंडस्ट्रीमध्ये, या सगळ्या गोष्टीचं जर तुम्हाला नॉलेज हवं असेल, करिअर गायडन्सला काही हेल्प लागत असेल, रोडमॅप हवा असेल, तर तुम्ही मला टॉपमेटवरती मी आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सेशन बुक करू शकता आणि मी तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतो. सो जर तुम्हाला मी फोर्स नाही करत कोणाला, पण जर कन्फ्यूज असाल तर ₹200-500 देऊन कोणाचं करिअर गायडन्स जर होत असेल, तर नक्की घ्या. कारण चुकीचं मार्गदर्शन कोणाकडून घेण्यापेक्षा किंवा चुकीचं आपण काही करण्यापेक्षा काहीतरी डिसिजन घेतलेला कधी पण बेटर. ओके. कन्फ्यूज राहू नका. प्रॉपर रोडमॅप करा आणि तोच एक्झिक्यूट करा. तुम्हाला IT मध्ये 101% जॉब मिळेलच. ॲट द एंड सांगेल तुम्हाला IT मध्ये जॉब मिळेल, पण काही चुका आहेत त्या तुम्हाला टाळल्या पाहिजे. कुठलेही कोर्स करू नका. एका कोर्स केला तर एकच कोर्स करा. आपण काय करतो, टेस्टिंग करतो, टेस्टिंग नाही भेटला जॉब. डेव्हलपमेंट होतो, डेव्हलपमेंट नाही तर क्लाउडला जातो, क्लाउड नाही तर मग इकडे DevOps मध्ये जातो. अशा काही गोष्टी करू नका. तर एक घ्या. रिझ्युमे करताना ATS फ्रेंडली रिझ्यूम करा. 3-3, 4-4, 5-5 पेजेसचे रिझ्युमे बनवू नका. त्यानंतर फेक एक्सपिरियन्स मी असं नाही म्हणणार तुमच्यासाठी जर मॅनेज होत असेल, काही जणांचे मला कमेंट पण आले, की यार तुम्ही जर फेक एक्सपिरियन्स वगैरे घेऊन जर लोकं लागत असतील, तर लागून द्या ना. एक मुलगा लागतो, बाकीचे 9 मुलं त्या जाळ्यात फसतात. बाकीचे 9 मुलं एखाद्या इन्स्टिट्यूटला पैसे देतात. 20-20, 25-25 हजार रुपये त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घेता. एकाला लागतो, बाकीच्याला लागत नाही. कोण झालं श्रीमंत? तो भाऊ 9-10 जणांना देतो. 10 पैकी एक लागतो. 9 जणांचे पैसे खाऊन बसतो. 9 जणांना जॉब लागत नाही. त्या गोष्टीसाठी मी म्हणतो फक्त ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे करा. मी इथे बसलेलो आहे, याचा अर्थ मी तुमच्यासाठी गाईड करतोय, तुम्हाला हेल्प करतोय. मला पण वाटतं, की आपला मराठी माणूस, मराठी मुलं आपले IT मध्ये जॉब लागावा. फक्त त्यांचे विनाकारण कुठेही त्यांच्या स्कॅममध्ये अडकू नये. त्यासाठी मी फक्त अलर्ट करत राहतो. बाकी मला काय असं नाहीये, त्यातून काही भेटणार नाही, की तुम्ही चुकीच्या म्हणजे चुकीचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही IT मध्ये गेले, तर मला काही प्रॉफिट आणि लॉस नाहीये. ओके. सो ती गोष्ट मला फक्त हायलाइट करायची होती. प्रॅक्टिकल नॉलेज नक्की घ्या आणि ॲट द एंड मी सांगेल, की एक जॉब रोल निवडा.
त्यावरती काम करा, मॉक इंटरव्ह्यूज घ्या, कॉन्फिडन्स करा. त्यानंतर कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये, कारण तुम्हाला बोलायचं असतं, तुम्हाला एक्सप्रेस करायचं असतं, ज्या पण काही तुमच्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला शेअर करायचं असतं. तर कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या चुका मी सांगितल्या त्या चुका टाळा, जो प्लॅन सांगितलाय तो प्लॅन एक्झिक्यूट करा. आणि जर तुम्हाला काही कुठं अडचण आलीच तर कुठल्याही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला कमेंट करा. मी हर एक कमेंटला रिप्लाय देत असतो. ओके. सो येस, नॉन आय टी टू आय टी मध्ये एंट्री करणं इझी आहे, पण एवढं पण इझी नाही की रातोरात तुम्हाला लगेच जॉब भेटून जाईल. तुम्हाला मेहनत करणं आहे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं आहे, इंटरव्ह्यू देणं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर भेटून जाईल. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जो नॉन आय टी बॅकग्राऊंडवाला तुमचा फ्रेंड आहे त्या फ्रेंडला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याला पण हा नक्की व्हिडिओ आवडेल. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.